श्रुतिकने अख्खं मंगळसूत्र माझं तोडून ठेवले. हॅलो, कसे आहेत तुम्ही सर्वजण. तर आज सकाळची सुरुवात झाली आहे श्रुतिकच्या या ड्रॉइंगपासून. त्याला सकाळी उठल्याबरोबरच त्याला हे कलर्स दिसले, मग तो कोणाचं ऐकत नाही. मम्मा मला कलर्स करायचे, मला पेज दे असं उठल्याबरोबर माझ्या मागे लागला होता. मग त्याला सगळ्यात आधी पेज दिला, कलर्स करत बसला होता तो तिथे. आणि इथे मी माझी कामं करत होती. तुम्हाला सांगते, रात्री अचानक श्रुतीची तब्येत खूप जास्त बिघडली होती. त्याला वॉमिटिंग झाल्या होत्या आणि त्याने पूर्ण चादर ब्लँकेट अख्खं भरून ठेवलं होतं. तर सकाळी मी आज हे दोन्ही धुवून टाकलं होतं आणि आज जरा पाऊस उघडला होता आणि मग तिथेच खिडकीजवळ जागा नाही आहे कुठे टाकणार सुकायला, मग तिथे सुकायला ठेवलं खुर्चीवर. आणि आमच्या घरामध्ये एक पण गॅलरी नाही आहे, मग तिथेच टाकलं. आणि तुम्हाला सांगते, श्रुतिकने आज माझं मंगळसूत्र तोडून ठेवलं आहे. ॲक्च्युली म्हणजे त्याने मुद्दाम नाही तोडलं, ॲक्च्युली ते त्याचा हात माझ्या मंगळसूत्रावर होता. मी त्याला कपडे घालत होते आणि ते अचानक असं ओढलं गेलं आणि तुटलं ते. आणि बघा, माझ्याकडं ऑलरेडी एक नकली मंगळसूत्र होतं, मग मी तेच गळ्यामध्ये घातलं आहे. आता हे बनवावं लागणार आहे आणि ते जाऊ द्या. मग ट्युशनमध्ये श्रुतिकला सोडून आलते, तर तिथून येताना ना मी भाजीपाला घेऊन आले होते थोडाफार, म्हणजे टोमॅटो, बटाटा, कांदा, लसूण आणि भेंडी पण आणली होती. मला आवडत नाही भेंडी, पण म्हटलं चल ठीक आहे, अजून आल्यापासून एकदा येऊन इथे भेंडी बनवली नाही. म्हटलं मी नाही तर श्रुतिक तरी खाईल म्हणून घेऊन आलते. आणि तुम्हाला सांगते, चिकनसुद्धा घेऊन आले होते मी. मग चिकन वगैरे पण बनवलं आणि मग सगळं काही भाजीपाल्यानं व्यवस्थित मी इथे ठेवून दिला होता ह्याच्यामध्ये, पिशवीमधून काढून. आणि तुम्हाला सांगते, मग श्रुतिक पण संध्याकाळून ट्युशनमधून आला घरी आणि मग त्याला ना इथे 2 कार्स घेऊन दिल्या होत्या. तिकडे आईकडे गेला होता तेव्हा तो. तर तो इथे मला आल्याबरोबर हे कार्स दाखवत होता, मम्मा मला हे घेऊन दिलं आहे, बघ बघ बघ. मग ते त्याच्याबरोबर थोडासा टाईमपास केला. मग जेवण वगैरे घेतलं वाढून आणि मस्त आम्ही जेवण वगैरे दोघांनी पण पोटभर केलं. तर असा होता माझा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर फॉलो करा.